तर आता मागचा नजारा बघून तुम्हाला वाटत असेल की मी कुठे आली आहे, तर मी आली आहे पिंपरी चिंचवड येथील बर्ड व्हॅली या गार्डनमध्ये किंवा बर्ड व्हॅली लेक येथे। तर खूप सुंदर गार्डन आहे, ते बघू शकता। पाठीमागे पाणी आहे, लेक आहे, बोटिंग वगैरे पण आहे आणि छान मस्त खूप सुंदर गार्डन एरिया आहे हा। हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग। रोज आज संडे आहे तर म्हणलं चला पिल्लूला थोडंसं कुठेतरी फिरून यावं। ते बघा पिल्लू तिकडे, पिल्लू कुठे चालला? आणि आता आलोत मी आहो आणि पिल्लू आहो गेलं तिकीट काढण्यासाठी। चला तर मग आधी या गार्डनच्या लोकेशन बद्दल जाणून घेऊयात। तर हे गार्डन आहे पिंपरी चिंचवड मध्ये नियर मारुतीमध्ये। या गार्डनच्या बाहेर जे मेन गेट आहे त्याच्या साईडला एक छोटीशी चौपाटी बनली आहे, जिथे तुम्हाला खाण्यासाठी बरंच सामान भेटेल। इव्हन लहान मुलांची खेळणी वगैरे पण इथे भेटेल। ओके, तर तिकीट कंपल्सरी आहे। आतमध्ये आल्यानंतर ते तिकीट विचारतात 10 रुपये पर पर्सन 8 वर्षापुढील व्यक्तीसाठी। 8 वर्षाच्या खालच्या लोकांना 5 रुपये तिकीट आहे। तर संडे होता, म्हणलं पिल्लूला थोडंसं कुठेतरी फिरून आणावं जवळपास। मग मला आठवलं की जवळ बर्ड व्हॅली गार्डन आहे, जिथे मधुरा काही दिवसापूर्वी आली होती, तेव्हा तिच्या फोटोज वगैरे मी बघितलं होतं आणि तेव्हा मला वाटलं होतं की ठीक आहे पिल्लूसाठी छान आहे, तो थोडासा फिरेल, एन्जॉय करेल। तर मग आलो आम्ही इथे आता। आणि तशी खूप सारे कपल तुम्हाला पाहायला भेटतील, खूप सारे म्हणजे स्कूलमधले लिटरली जागोजागी इथे बसलेले तुम्हाला आढळतील। तर तिथे जे लोक बसलेत ना ते लेझर शो बघण्यासाठी बसलेत, जे 7:30 ते 8 टायमिंगमध्ये इथं लेझर शो सुरू होतो। त्याचं सेपरेट तिकीट आहे, 7 वाजता तुम्हाला त्याचं तिकीट काढावं लागेल। आणि तिकडे छान अशी अरेंजमेंट केली आहे, सिटिंग अरेंजमेंट। सो मस्त तिथे बसून लेझर शोचा आनंद घ्यायचा। आणि ते जे दिसतात ना तिथे पाण्यामध्ये छान लेझर शो सुरू होऊन जातो, थोडंसं लाइटिंग फाउंटेन वगैरे असते। मे बी मी पण नाही कधी बघितलं, पण ते 7:30 ते 8 मध्ये आहे। ते छान तर साईडला असं छान गार्डन आहे, हा फुटपाथ आहे, इकडे मध्ये पाणी, त्याच्या साईडनं चालत चालत ह्या पाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता। तर ते पाठीमागे जे दिसते ना तो छोटासा गार्डन एरिया आहे, तिथे स्लायडिंग झोके बरंच काही आहे छोट्या मुलांना खेळण्यासाठी। तिथे आम्ही भरपूर खेळलो आणि आता रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। थंड थंड हवा येते। अरे 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 आणि हा जो पाठीमागचा भाग बघताय ना याला थोडासा उंचवटा दिला आहे, थोडंसं टेकडीसारखं बनवलं आहे आणि वरती छान असं हिरवं हिरवं गवत आहे। आणि तिथनं बसल्यानंतर ना खालती पाण्याचा छान व्ह्यू भेटतो। असं बघा सगळे वरती जाऊन बसलेत आणि वरतून तिकडनं पाणी वगैरे दिसते, तर ते बघतायत, छान वाटतं तसं। चला मस्त, हे बघा इकडनं खाली गेलं की मग परत पाणी आहे, पाण्याच्या जवळ तुम्ही जाऊ शकता। पण आम्ही खाली न जाता फुटपाथवर ना वरतून फिरतोय, असं छान आहेत। आता गाडीमध्ये आहे, तर गाडी आपली दूर आहे, आता बाहेर गेल्यानंतर परत आतमध्ये नाही येऊ देणार ते आपल्याला। तिथं असं मस्त छान ग्राउंड आहे जिथं ते मुलं छान बॉल खेळतात। आणि मग पिल्लूला अचानक आठवण झाली की बॉल घेऊन यायचं आपण पण इथे खेळण्यासाठी, पण आमच्याकडे बॉलच नाही येते। आता चालला हा वरती, नाही ग राणू बॉल नाही आता इथे, थोडा थोडा पाऊस येतोय।
ओके, इथं मस्त फक्त गार्डनच नाही तर हा थोडासा जंगल सारखा एरिया आहे. आणि ती खारताई पण बघायला भेटली आम्हाला. खालती पाण्यामध्ये पदक पण आहे, तिकडं दिसत नाही ते बघा, वाईट छोटे छोटे. हा ते पदक आहेत. लेक मध्ये बोटिंगचा आनंद घेताना काही लोक. वो 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 ओके, तर इथं काय आहे ना, मला असं वाटतं की हे आर्टिफिशियल लेक आहे जे डोंगराच्या आतमध्ये, म्हणजे दुसऱ्या साईडनं डोंगर वगैरे, त्याच्यामध्ये खूप सारं काय आहे, बांबूची झाडं दाखवतात आहो. तर त्याच्यामध्ये लेक आहे, खूप सारं पाणी आहे आणि साईडनं पूर्ण डोंगर दिसतो आणि दिसतं की ते डोंगर पूर्ण खोदलेलं आहे. मनसोक्त गार्डन फिरून झाल्यानंतर आणि खूप खूप थकल्यानंतर तुम्ही इथं मस्त बोटिंगचा आनंद घेऊ शकता. आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही बोटिंग करणार आहात तर धमालच. बोटिंग चार्जेस जर तुम्ही पाहिले तर पर पर्सन 50 रुपये आहेत. मोटर बोट आणि पॅडल बोट अशा 2 टाईपच्या इथं बोट्स आहेत. जर तुम्ही मोटर बोट घेतली तर 50 रुपये पर पर्सन आणि 1 राऊंड 1 व्यक्ती असा त्याचा क्रायटेरिया आहे. कुठे गेलं बरं, किती तर होतं. अरे हा तिथे 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 तिथे. अरे नाही नाही, ते मासा आहे वाटतं. बघ कुठे गेलं. कुठे हो, बापरे, इथून इथून बुडाला होता तिकडे निघाला. अरे वा, हा एक्झिट. तर झालं आमचं गार्डन फिरून. 1 तास लागला आणि 1 तासामध्ये आम्ही खूप मोठा राऊंड मारला. म्हणजे कमीत कमी मला ते 1.5-2 किलोमीटरचा राऊंड मारला. लिटरली घाम आला, पण छान वाटलं. थोडंसं गार्डन वगैरे होतं जिथे पिल्लू खेळला. आणि बोटिंग वगैरे आम्ही नाही केली, जाऊ द्या. बेना लेकला ऑलरेडी केलेला आहे. आणि आता आम्ही बाहेर पडलोय. तर गार्डनमधनं आम्ही निघालो, बाहेर पडलो, तासभर फिरलो, मजा आली, एन्जॉय केला. छान. पिल्लू कसं वाटलं तुला गार्डन मध्ये? छान छान. तू काय काय केलं गार्डन मध्ये? कुठे खेळला? वा, अजून काय केलं? काय काय बघितलं तू? पाणी. अच्छा, अजून बोट. अजून खरुते पण बघितला, बदक, बगळा. वा वा वा. अजून काय काय केलं? काय बघलं? आठव, काय बघला अजून? आठव, सांग. तू सांग. तू सांग काय काय बघला? दाखव. अच्छा तुझी आहे का? अच्छा अच्छा, ठीक आहे. पिल्लूची बॅग आहे, छान आहे. हा, छोटी आहे म्हणून पिल्लूची बॅग आहे. मग कसं वाटलं पिल्लू तुला गार्डन मध्ये? छान छान वाटलं. परत यायचं? बस एकदा बस झालं ना.